आता वरच्या उजव्या कॉर्नरकडे जाऊया. रिबन डिस्प्ले बटण तुम्हाला आवश्यकतेनुसार रिबन कशी दिसावी यासाठी मदत करेल. जर तुम्हाला काम करायला अधिक जागा हवी असेल, तुम्ही ऑटो हाईड रिबनवर क्लिक करून रिबन हाईड करू शकता. वरच्या बारवर क्लिक करून रिडिस्प्ले करा. फक्त टॅब नेम बघण्यासाठी तुम्ही शो टॅबवर क्लिक करू शकता. रिलेटेड कमांड्स बघण्यासाठी टॅब नेमवर क्लिक करा. संपूर्ण रिबन बघण्यासाठी शो टॅब अँड कमांड यावर क्लिक करा. ऑनलाईन कॅपेबिलिटीज तुम्हाला वर्डचे ऑनलाईन कॅपेबिलिटीज वापरायचे असेल तर मायक्रोसॉफ्ट अकाउंटमध्ये साइन इन करण्यासाठी साइन इनवर क्लिक करा. तुमचे मायक्रोसॉफ्ट युजर नेम एंटर करा आणि नेक्स्टवर क्लिक करा. तुमचा पासवर्ड एंटर करून साइन इनवर क्लिक करा. एकदा तुम्ही साइन इन झालात की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट ऑनलाईन लोकेशन जसे की वन ड्राईव्हवर सेव्ह करू शकता आणि ते कुठेही ॲक्सेस करू शकता. तसेच तुम्ही ते इतरांसोबत शेअर करू शकता, ज्यामुळे ते देखील त्यावर काम करू शकतील. डॉक्युमेंट इतरांसोबत शेअर करण्यासाठी तुम्ही आधी ते ऑनलाईन सेव्ह केले पाहिजे. शेअर बटण क्लिक करा. मग सेव्ह टू क्लाउडवर क्लिक करा. सेव्ह ॲज विंडोमध्ये वन ड्राईव्ह पर्सनल हे लोकेशन सिलेक्ट करा. मग ते फोल्डर सिलेक्ट करा ज्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सेव्ह करायचे आहे आणि सेव्हवर क्लिक करा. उजवीकडील शेअर पेनमध्ये इन्व्हाइट द पीपल बॉक्समध्ये ज्या लोकांना तुम्हाला डॉक्युमेंट शेअर करायचं आहे त्यांचे ईमेल ॲड्रेसेस टाईप करा. कॉमाने ॲड्रेसेस सेपरेट करा. मग बॉक्सच्या वर क्लिक करा. खालच्या बॉक्समध्ये कॅन एडिट सिलेक्ट करा जर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटमध्ये इतरांना चेंजेस करू द्यायचे असतील. कॅन व्ह्यू सिलेक्ट करा जर इतरांना फक्त बघायला द्यायचे असेल. खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला काही लिहायचं असेल तर लिहू शकता. द ऑटोमॅटिकली शेअर चेंजेस बॉक्सचा वापर करून भविष्यात तुम्ही करणारे चेंजेस ऑटोमॅटिकली शेअर व्हावेत की प्रत्येक वेळी तुम्हाला विचारले जावे हे तुम्ही ठरवू शकता. आत्ता आपण ऑलवेज सिलेक्ट करूया म्हणजे सर्व चेंजेस शेअर होतील. मग शेअरवर क्लिक करा. एक ईमेल त्या व्यक्तीला जाईल ज्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट शेअर केल्याची माहिती असेल. तुम्हाला तुमच्या नावाखाली ज्या व्यक्तींना डॉक्युमेंट पाठवलंय त्या नावांची यादी दिसेल. तुम्ही पेनच्या खालच्या बाजूला गेट अ शेअरिंग लिंकवर क्लिक करून लिंक घेऊ शकता, जी तुम्ही डॉक्युमेंटचा ॲक्सेस देण्यासाठी लोकांना पाठवू शकता. इथे पण तुम्ही हे सिलेक्ट करू शकता की तुम्ही ज्यांना लिंक पाठवत आहात ते डॉक्युमेंट एडिट करू शकतील का किंवा फक्त व्ह्यू करू शकतील. तुम्ही कॉपी बटणवर क्लिक करून ते कॉपी करू शकता आणि पाहिजे त्यांना पाठवू शकता.